नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी इंग्लिश या विषयातील पुढील घटक अभ्यासणार आहोत. सर्वांनी इयत्ता 6वी मार्गदर्शिका काढायची आहे. मार्गदर्शिकेतील पान नंबर काही जणांकडे नवीन पुस्तक असतील, काही जणांचे जुने असतील. त्या पद्धतीने आपल्याला लेसन नंबर काढायचा आहे 3 लँग्वेज स्टडी. पेज नंबर 178. तुमचे असे किती पेज नंबर आहे ते काढा. चॅप्टर नंबर 3 लँग्वेज स्टडी. काढले सर्वांनी चॅप्टर नंबर 3 लँग्वेज स्टडी. तर ह्यामध्ये सुरुवातीला 3.1 आहे सेंटेन्स फॉर्मेशन. आता सेंटेन्स फॉर्मेशन, मग सेंटेन्स सुरुवातीला आपल्याला सेंटेन्स म्हणजे काय, म्हणजे सेंटेन्स म्हणजे काय, वाक्य. मग वाक्य म्हणजे काय आहे बरं? अ सेट ऑफ वर्ड दॅट टेल्स कम्प्लीट थॉट typically containing a subject and predicate conveying a statement, question, exclamation and command. बघा, सेंटेन्स असतो तो काय असतो, सेट ऑफ वर्ड्स असतो, मिनिंगफुल वर्ड्सचा सेट असतो. त्यामध्ये आपल्याला अर्थ कळतो. मग कोणकोणत्या पद्धतीचे वाक्य असतात, त्या वाक्य जे असतात त्याच्यामध्ये असतो सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. म्हणजेच वाक्यामध्ये काय असतं, एक उद्देश असतं आणि विधेय असतं. हे मराठीमध्ये तुम्हाला माहिती आहे. मग त्या वाक्यामध्ये काय काय, कधी कधी क्वेश्चन विचारला जातो, म्हणजे प्रश्न विचारला जातो. एक्सप्लेनेशन, कधी भावना दिल्या असतात, कारण हर्ष, आनंद, दुःख. कधी कधी याच्यामध्ये कमांड दिली जाते, कधी आज्ञा दिली जाते, विनंती केली जाते, हो की नाही. अँड इट स्टार्ट्स विथ अ कॅपिटल लेटर अँड एंड्स विथ अ फुल स्टॉप. आता सर्वांना इंग्लिश मध्ये सेंटेन्सची सुरुवातीचा पहिला अक्षर आहे नेहमी कॅपिटल असतं आणि शेवटी वाक्याच्या शेवटी काय असतो, फुल स्टॉप असतो किंवा क्वेश्चन मार्क असतो. वाक्याच्या शेवटी जर प्रश्नार्थी वाक्य असेल तर क्वेश्चन मार्क असतो, विधानार्थी वाक्य असेल तर फुल स्टॉप असतो आणि एक्सक्लेमेशन मार्क ते आपल्याला सुरुवातीलाच असतो. एक्सक्लेमेशन मार्क शेवटी हाऊ हाऊ द बिग सिटी इट इज, मग एक्सक्लेमेशन मार्क दिलं जातं. आता वाक्याचे सेंटेन्सचे 4 प्रकार आहेत बघा. किती प्रकार आहेत? 4 आहेत. मग त्यामध्ये 4 प्रकारामध्ये पहिलं आहे सिंपल स्टेटमेंट, म्हणजेच काय त्याला म्हटलं जातं, असर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. मग ते सिंपल सेंटेन्स असतं. एक्झाम्पल घेऊया आपण, आय एम अ बॉय, हे सेंटेन्स झालं. मग त्याच्यामध्ये कशा स्वरूपाचं असतं बघा. समजा आपण आता एक्झाम्पल घेतलं, आय एम अ बॉय. आय एम एक्झाम्पल घेतलंय फक्त, आय एम अ बॉय. आता हे सेंटेन्स झालं, पहिलं अक्षर कॅपिटल, शेवटी फुल स्टॉप. मग इथे काय झालेलं आहे, सिंपल स्टेटमेंट केली. याच्यामध्ये सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट म्हणजे करता, आय. वर्ब कुठला आहे, एम आहे. आणि ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट्स, म्हणजे पुढे पुढे वाक्य, हे झालं ऑब्जेक्ट. म्हणजे सिंपल स्टेटमेंट असतं. कोणतं सेंटेन्स, आता एखाद्या उदाहरण, एखादं टीचर टीचेस इंग्लिश, हो की नाही. तर मग काय येणार आहे, हे पूर्ण जर वाक्य घेतलं तर हे काय झालेली आहे, स्टेटमेंट झालेली आहे. साधं वाक्य त्याला म्हटलं जातं सिंपल स्टेटमेंट किंवा असर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हटलं जातं. नंतर दुसरं आहे WH टाईप क्वेश्चन्स. बघा, व्हॉट इज युअर नेम, व्हेअर डू यू लिव्ह, हे जे काय असतात त्याच्यामध्ये. आता मग त्याच्या काय असते, वाक्यरचना काय असते, WH वर्ड. समजा आता आपण घेऊया, व्हॉट इज युअर नेम किंवा व्हेअर डू यू लिव्ह. थोडक्यात घेऊया, व्हेअर डू यू लिव्ह. आता बघा, इथे प्रश्न विचारला म्हणून काय येणार आहे, क्वेश्चन. सुरुवात कॅपिटल लेटर. मग काय झालेले, पहिलं सुरुवात आहे WH वर्ड, झाला WH वर्ड. मग कोणकोणते WH वर्ड आहेत मला माहिती आहे, व्हॉट, हू, हुज, विच, वेअर, हे WH. नंतर आहे ऍक्झिलरी वर्ब, म्हणजे कोणते, डू, डज, डीड, हे जे आहे ते ऍक्झिलरी वर्ब आहे. सब्जेक्ट, मग कोणता सब्जेक्ट आहे, यू. हा, आणि मग नंतर काय आहे, क्वेश्चन मार्क, वेअर डू यू लिव्ह, हो की नाही. तर हा झाला WH टाईप क्वेश्चन्स. हा क्वेश्चन्स प्रकार त्याला म्हटलं जातं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असंही म्हटलं जातं, किंवा येस नो टाईपने सुद्धा क्वेश्चन सोडवतात. डू यू लाईक ऍपल, मग तिथे काय असतं, समजा आपण पुन्हा लिहूया, मला तेही कळलं पाहिजे. हा सुद्धा काय आहे, इंट्रोगेटिव्ह. डू यू लाईक ऍपल, हे सुद्धा काय आहे, सेंटेन्सचा प्रकार आहे. हा इंट्रोगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्यामध्ये याचा प्रकार येतो.
बघा पहिलं अक्षर कॅपिटल, शेवट क्वेश्चन मार्क. मग सुरुवात कशाने होते? व्हर्ब एक्झिलरी डू, डी, डज हे एक्झिलरी व्हर्ब आहे, त्याने सुरुवात झाली डू. नंतर सब्जेक्ट यू, नंतर मेन व्हर्ब लाईक, नंतर ऑब्जेक्ट, नंतर क्वेश्चन. कळालं सगळ्यांना काय काय असतं? एक्झिलरी व्हर्ब आहे डू, डज, डी, यू, सब्जेक्ट, लाईक, मेन व्हर्ब आणि नंतर ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन. नंतर आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे तिथे असतं आज्ञार्थी वाक्य. शट द डोअर, शट द विंडो, त्याच्यामध्ये आपण साधारण बघू. शट द डोअर, एस एच यू टी, शट द डोअर. बघा हे वाक्य झालं इम्पेरेटिव्ह. याच्यामध्ये काय आहे? मेन व्हर्ब. मग मेन वर्ब आहे कोणता आलाय? शट. नंतर काय आहे? ऑब्जेक्ट. कॉम्प्लिमेंट कधी येते? जेव्हा तुम्ही एखादं क्वेश्चन विचारणार, म्हणजे आज्ञा द्या, कोणतीही आज्ञा दिल्यानंतर मग त्या पद्धतीमध्ये आपल्याला ते येते. प्लीज शब्द, मग प्लीज हा शब्द पण आलेला आहे, मग त्याला कॉम्प्लिमेंट म्हटलं जातं. नंतर आहे वाचा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, म्हणजे उद्गारार्थी वाक्य. मराठीमध्ये सर्वांना माहिती आहे. अरे बापरे केवढा मोठा साप, असं जे म्हटलं जातं त्याच पद्धतीने मराठीमध्ये पण आहे. तर त्याची सुरुवात कशी होते? हाऊ किंवा व्हॉट. हाऊ ब्युटिफुल द सिटी इज. बघा आपण लिहूया हाऊ हाऊ ब्युटिफुल. एक मिनिट. हाऊ ब्युटिफुल द सिटी इज, एक्सक्लेमेशन मार्क. बघा काय आहे वाक्याची सुरुवात? हाऊ किंवा व्हॉटने सुद्धा होतं. व्हॉटने कसं होतं? नंतर सब्जेक्ट द सिटी, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि एक्झिलरी वर्ब इज. हाऊ ब्युटिफुल द सिटी इज. समजलं सर्वांना? वाक्याचे प्रकार. वाक्य म्हणजे काय? सेट ऑफ वर्ड्स सांगितलं नाही, दॅट टेल्स द कम्प्लीट थॉट, म्हणजे अर्थपूर्ण आपल्याला थॉट दिला जातो. अर्थपूर्ण वाक्याच्या समूहाला आपण काय म्हणतो? वाक्य म्हणतो. मग यामध्ये वाक्याचे आपण प्रकार पाहिले. पहिला सिंपल स्टेटमेंट म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स. दुसरं इंट्रोगेटिव्ह म्हणजे डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन किंवा येस नो टाईप क्वेश्चन म्हणतो. चौथं दिलेलं आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. पाचवं दिलेलं आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. समजले सर्वांना? आता ह्यावर आधारित आपण प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवणार आहोत. बघा पहिला आहे इंग्लिश टीचेस अस द टीचर. मग आता आपल्याला काय आहे? मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा आहे. मग पहिल्यांदा मिनिंगफुल सब्जेक्ट. मग काय असतं तुम्हाला मिनिंगफुल सेंटेन्सचा फॉर्मॅट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. मग इथे सब्जेक्ट काय येणार आहे बरं? सब्जेक्ट म्हणजे करता. काय येणार आहे? द टीचर. मग नंतर वर्ब. काय वर्ब येते? टीचेस. मग काय येणार आहे? द टीचर टीचेस अस इंग्लिश. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नंतर येस नो टाईपचा क्वेश्चन आहे. डिड सी कम्प्लीट हर होमवर्क? फाइंड आउट द वर्ड रॉंगली यूज. मग कोणता वर्ड आहे इथे जो रॉंगली यूज केलेला आहे? मग कोणता आहे? डिड सी कम्प्लीट हर होमवर्क. योग्य वाटतंय का? डिड सी. कोणतं वाक्य आपल्याला कुठला असा वर्ड आहे जो रॉंग आहे? डिड शी कम्प्लिटेड हर होमवर्क. कुठला आहे? कम्प्लीट हा वर्क चुकीचा आहे. ते काय पाहिजे होतं? कम्प्लिटेड. डिड शी कम्प्लिटेड हर होमवर्क. नंतर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फॉर्म एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करायचं आहे. मग एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात कशी होते? हाऊ किंवा हॉटने सुरू होते. पण जर सेंटेन्स मध्ये अ आलं तर हॉटने सुरुवात होते, पण इथे अ आलेलं नाही, मग कशाने सुरू होणार आहे? हाऊ. हाऊ नंतर काय येणार आहे? स्वीट. हाऊ स्वीट फ्लावर इट इज. ऑप्शन नंबर 3. नंतर फाइंड करेक्ट सेंटेन्स फॉर्मेशन ऑर्डर ऑफ द अबव. प्लीज शट द विंडो. मग इथे काय आहे? प्लीज काय आहे? रिक्वेस्ट केली आहे की नाही? मग नंतर काय आलेलं आहे? व्हर्ब आलेला आहे. त्यानंतर काय आलेलं आहे? ऑब्जेक्ट आलेला आहे. म्हणून व्हर्ब ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, रिक्वेस्ट वर्ड व्हर्ब ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, रिक्वेस्ट वर्ड व्हर्ब ऑब्जेक्ट, एक्झिलरी व्हर्ब, मेन व्हर्ब की ऑब्जेक्ट. मग कुठे काय आलेले आहे? रिक्वेस्ट वर्ड प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके, समजलं? नंतरचा क्वेश्चन आहे चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फॉर्म इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, मग इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात कशाने होते?
इम्पेरेटिव्ह तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं इम्पेरेटिव्ह काय आहे कशाने, एक तर मेन वर्डनी सुरुवात होते किंवा रिक्वेस्ट वर्डनी सुरुवात होते. मग दॅट दॅट प्लीज ब्रिंग ग्लास, मग काय येणार आहे, सुरुवातीला आपण प्लीज घेऊ शकतो, प्लीज ब्रिंग दॅट ग्लास. कुठला ऑप्शन येते, ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 4 ब्रिंग ग्लास दॅट प्लीज, असं होतंय का नाही. नंतर क्वेश्चन नंबर 6 आहे डिलिशियस फूड व्हॉट इज दिस अ. बघा आता मग इथे काय एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करायचं आहे आपल्याला, व्हॉट. मग काय येणार आहे, व्हॉट अ डिलिशियस फूड इज दिस इज, व्हॉट अ डिलिशियस फूड दिस इज. नंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. फाइंड आउट करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फॉर्म करेक्ट सेंटेन्स बाय रिप्लेसिंग अंडरलाइन वर्ड. आता इथे आपल्याला अंडरलाइन वर्ड दिलेला नाहीये, तर तुम्ही अंडरलाइन करून घ्या. रोहन इज व्हेरी क्लेवर, ही ड्रॉ नाइस पिक्चर. मग काय येणार आहे, रोहन इज व्हेरी क्लेवर, ही ड्रॉज. काय येणार आहे, ऑप्शन नंबर 4 ही ड्रॉज. फाइंड आउट द रॉंगली युज्ड वर्ड. डिड ही वेंट टू फन फेअर इन विलेज. मग इथे कोणता येणार आहे, डिड ही वेंट. मग कुठला क्वेश्चन फाइंड आउट रॉंगली, कोणतं रॉंग चुकीचं आहे सांगा बरं. तर काय आहे, डीड ही वेंट, ऑप्शन नंबर 4. डीड ही गो टू फन फेअर इन द विलेज. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक सेंटेन्स मीनिंगफुल. माय मदर इज अ गुड कुक, कुक्स टेस्टी डिशेस. मग काय येणार आहे, ही दे सी इट सी कुक्स टेस्टी. सो ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 10 आहे चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फ्रेम मिनिंगफुल क्वेश्चन्स. आता आपल्याला इथे मिनिंगफुल क्वेश्चन्स तयार करायचं, सेंटेन्स नाही. फुटबॉल दे नाव आर प्लेइंग. आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन्स. मग क्वेश्चन विचारताना पहिल्यांदा काय येणार आहे, डू डज इट किंवा डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन्स. मग काय येणार आहे, आर. आरच्या नंतर काय येणार आहे, सब्जेक्ट. आर दे प्लेइंग फुटबॉल नाव. कुठे आहे पहा बरं, आर नाव दे चुकीचं वाटतंय. क्वेश्चन विचारला आपल्याला, सेंटेन्स दोन आहेत, फर्स्ट आणि सेकंड. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. फाइंड आउट रॉंगली यूज वर्ड, डिड यू विजिटेड द म्युझियम यस्टरडे. मग कुठला रॉंग वर्ड आहे, डिड यू विजिटेड. ऑप्शन नंबर 3 इज रॉंग. नंतर आपण पाहणार आहोत 3.2 टाइप्स ऑफ सेंटेन्स. आता आपल्याला टाइप्स ऑफ सेंटेन्स हे जे झालेलं आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे, पण आपल्याला थोडस सेंटेन्सचे टाइप्स आणि त्याचं मिनिंग थोडक्यात मी सांगणार आहे. देर आर 4 टाइप्स काइंड्स ऑफ सेंटेन्स. हाऊ मेनी, 4. फर्स्ट इज असर्टिव्ह सेंटेन्स किंवा त्याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असंही म्हटलं जातं. आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो विधानार्थी वाक्य. म्हणजे काय असतं, जिथे विधान केलं जातं, जिथे स्टेटमेंट केली जाते, त्याला म्हटलं जातं असर्टिव्ह. देर आर सेंटेन्स दॅट मेक्स अ स्टेटमेंट. एक सरळ सरळ वाक्य बोललं जातं, त्याला म्हटलं जातं असर्टिव्ह सेंटेन्स. दे एंड विथ अ फुल स्टॉप. हे सेंटेन्सची सुरुवात शेवट कशाने होतं, फुल स्टॉप. सचिन वॉज स्विमिंग इन द रिव्हर, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. मेक अ स्टेटमेंट, साधं वाक्य झालेलं आहे. ओके, आणि एंड्स विथ अ फुल स्टॉप अँड फर्स्ट लेटर इज कॅपिटल. नंतर दुसरं आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. यालाच म्हटलं जातं आज्ञार्थी वाक्य मराठीमध्ये. मग दीज आर स्टेटमेंट दॅट एक्सप्रेस अ कमांड ऑर रिक्वेस्ट अँड दे इन विथ अ फुल स्टॉप. मग तिथे काय असतं, कमांड असते, आज्ञा केली जाते, रिक्वेस्ट केली जाते, त्या सेंटेन्सला म्हटलं जातं इम्पेरेटिव्ह, आज्ञार्थी वाक्य. आयर्न युअर युनिफॉर्म ऍट वन्स. म्हणजे इथे काय केलेले आहे, कमांड दिलेले आहे. डोंट टच दॅट ब्युटिफुल पेंटिंग. तर ब्युटिफुल पेंटिंगला टच करून, इथे सुद्धा काय दिलेले आहे, कमांड. कधी कधी रिक्वेस्ट असते, प्लीज कम इन, प्लीज गिव्ह मी युअर पेन्सिल. हे सुद्धा काय झालेलं आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. शट द डोर, शट द विंडो. नंतर तिसरा टाइप आहे इंट्रॉगेटिव्ह. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. जिथे प्रश्न विचारला जातो त्याला म्हटलं जातं प्रश्नार्थी वाक्य. मग हे कशाने शेवट होतं, दे एंड विथ अ क्वेश्चन मार्क. त्याचा शेवट कशाने होतो, क्वेश्चन मार्क. हॅव यू सीन द लेटेस्ट प्ले, क्वेश्चन मार्क. हाऊ मेनी ऍपल्स डू यू वॉन्ट, वेअर डू यू लिव्ह, व्हॉट इज युअर नेम. हे सगळे जे काय आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे. आणि चौथा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारार्थी वाक्य. सर्वांना माहितीच आहे. मग ह्या सेंटेन्स मध्ये काय आहे, दीज आर सेंटेन्स दॅट एक्सप्रेस स्ट्रॉंग ऑर सडन फिलिंग्स. स्ट्रॉंग आपल्या ज्या भावना असतात त्या व्यक्त केल्या जातात. आणि दे एंड विथ एक्सक्लेमेशन मार्क. मग कशाने एंड होतो त्यांचा, एक्सक्लेमेशन मार्क. व्हॉट अ वंडरफुल प्लॅन.
हाऊ वेल आवर टीम प्ले. हे काय झालेलं आहे, आपल्या ज्या स्ट्रॉंग सडन फिलिंग्स आहे की नाही, कधी आनंद होतो कधी दुःख होतो, त्या केले जातात आणि शेवटताने उद्गारार्थी चिन्हाने होतो, एक्सप्लेनेशन मार्कने. नंतर ह्यावर आधारित आपण प्रॅक्टिस क्वेश्चन सोडूया. तर बघा पहिला आहे, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय इन्सर्टिंग अ सुटेबल सब्जेक्ट. दॅट इज बार्क ॲट नाईट. ऑप्शन आहे कॅट, ईट, ऑफ, स्टॉप. मग कोण बार्क करतं, सुटेबल सब्जेक्ट कोण आहे? ऑप्शन नंबर 4 डॉग्स बार्क ॲट नाईट. दॅट जस्ट सेट्स इन द वेस्ट. आता हे सर्वांना माहिती आहे, वेस्टला कोण सेट होतो, सूर्यास्त कुठे, पश्चिमेला काय होतो, मग कोण, कॅन, स्टार, द सन की मून, सूर्य मावळतो, हो की नाही. ऑप्शन नंबर 3 डॅश डॅश गिव्स अ मिल्क. मिल्क कोण देतो, ऑक्स, काऊ, बॅट की डॉग. द काऊ गिव्स अस मिल्क. डॅश डॅश इज अ क्लाउडी टुडे. मग इथे काय वापरायचे, कोणता सब्जेक्ट येणार आहे, इट, इज, सो की दॅट, इट इज क्लाउडी टुडे. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. नेम द टाइप्स ऑफ सेंटेन्स. आता आपल्याला इथं सेंटेन्स दिलेले आहे, त्याचा टाइप्स ओळखायचा. प्लीज लेट मी वर्क. आता बघा इथे रिक्वेस्ट केलेली आहे, मग कोणता ऑप्शन येणार आहे, असर्टिव्ह, कंपॅरेटिव्ह, एक्सक्लेमेटरी की इंट्रागेटिव्ह. तर आज्ञार्थी वाक्य म्हणजेच काय, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ऑप्शन नंबर 2. द बॉईज मेक अ नॉईज. इथे स्टेटमेंट केलेली, विधान केलेलं आहे, मग कोणता आहे, एक्सक्लेमेटरी, असर्टिव्ह, इंट्रोगेटिव्ह, इम्पेरेटिव्ह, असर्टिव्ह. स्टँड अप, इथे काय दिलेली, कमांड, मग काय आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. व्हॉट अ क्लेव्हर गर्ल यू आर. इथे काय, सडन फिलिंग्स आणि इमोशन्स, मग काय आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ऑप्शन नंबर 4. वेअर डू यू लिव्ह. इथे काय झालेलं आहे, क्वेश्चन विचारलेला आहे, हो की नाही, मग काय येणार आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. व्हॉट अ हॉरिबल साइट इट वॉज. इथे काय आहे, एक्सप्रेस अ सडन फिलिंग्स, मग काय आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ऑप्शन नंबर 2. ओके, समजलं सर्वांना. त्यानंतर आपण पाहणार आहोत 3.3 पार्ट ऑफ स्पीच. म्हणजेच काय, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो शब्दाच्या जाती. सर्वांना माहिती आहे शब्दाच्या जाती, किती शब्दाच्या जाती आहेत, मराठीमध्ये 8, त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये देखील 8 आहे. तर पहिली आहे नाऊन. नाऊन म्हणजेच नाम. मग नाम म्हणजे काय, कोणत्याही व्यक्तीला, पदार्थाला, ठिकाणाला दिलेलं नाव म्हणजे नाऊन. म्हणजेच काय, द नेम ऑफ एनिमल्स, पर्सन्स, रिव्हर, माउंटन्स, थिंग्स, क्वालिटी अँड ऍक्शन, नेम ऑफ फ्रूट, कंट्री, हे सर्व एक्झाम्पल दिलेले. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला, पदार्थाला, ठिकाणाला आणि इमोशन्सला, क्वालिटीला, गुणाला दिलेलं नाव म्हणजे नाम. ओके, समजलं सर, थोडक्यात नाम. नंतर दुसरा प्रकार आहे शब्दांच्या पार्ट ऑफ स्पीच मधला प्रनाउन. प्रनाउन म्हणजे काय, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण म्हणतो प्रनाउन, म्हणजे सर्वनाम, हो की नाही. मग काय आहे, नावाऐवजी काय वापरतो आपण, समजा रोहणा शब्द घेतला तर रोहणाऐवजी आपण काय वापरणार, सीता असेल तर तिच्या ऐवजी काय वापरणार, शी वापरणार, हो की नाही. मग हे जे असतात त्यांना म्हटलं जातं प्रनाउन. आता ह्याच्यामध्ये पण सिंग्युलर आणि प्लुरल. आता आपल्या कसं एक वचन आणि अनेक वचन, मी असतो तो एकटा असतो, वी, आम्ही, हे काय असतं, प्लुरल म्हणजे अनेक वचन. ओके, सेकंड यू म्हणजे तू, त्याच्यापेक्षा ते, ही, शी, इट, मग त्याचा दे, देम, ड्रेस. आता इथे काही दिलेले आहे प्रनाउन्स, आय, वी, ही, हिम, यू, शी, हर, मी, दे, देम, आउट, हू, विच, व्हॉट, दिस, दॅट, दिस, माइन, देअर, हे सर्व जे काही दिलेले आहे ते सगळे प्रनाउन्स आहेत, ते तुम्ही स्वतः वाचायचे आहेत. नंतरचे तिसरे आहे पार्ट्स ऑफ स्पीच, ऍडजेक्टिव्ह. विशेषण म्हणजे काय, an adjective is a word that tells you something more about noun. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण म्हणतो ऍडजेक्टिव्ह. मग नामाबद्दल कोणते क्वालिटी असते, ऑनेस्ट मॅन, क्लेवर गर्ल, म्हणजे बॉय हे काय नाव आहे, नावाबद्दल विशेष माहिती काय सांगितले, केवळ तर मुलगा कसा आहे, हुशार आहे, म्हणून नामाबद्दल विशेष माहिती सांगितली की नाही. क्लेवर हे काय आहे, ते विशेषण. मॅन हा काय आहे, नाम आहे, त्याच्याबद्दल विशेष माहिती काय सांगितलेली, ऑनेस्ट आहे. मग हे झालं ऍडजेक्टिव्ह. ओके, क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे काय आहे, सम राईस, लिटिल, मच, टू, टू बॅग, थ्री बॅग, इथे पण काय आहे, टू, थ्री, क्वांटिटी सांगितलेली. नंबर, 5 फिंगर्स, फर्स्ट डे. द डेमॉन्स्ट्रेटिव्ह, दिस बॉय इज क्लेवर, म्हणजे हा हा मुलगा, इथे दिस काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. ओके, समजलं. दिस, दॅट, दिस, दोज, हा हे सर्व डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. नंतर आहे इंट्रोगेटिव्ह, हुज बुक इज दिस, इथे हुज काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे.
त्यानंतर चौथा प्रकार आहे टाइप्स ऑफ पार्ट्स ऑफ स्पीचचा वर्ब म्हणजे क्रियापद. अ वर्ड दॅट ऍक्ट्स टू कम्प्लीट द मिनिंग ऑफ सेंटेन्स इज कॉल्ड अ वर्ब. म्हणजे जे क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला म्हटलं जातं वर्ब. दॅट इज कॉल्ड ऍक्शन. काय ऍक्शन दिलेले. आता नॉलेज इज वेपन. रीड द गिव्हन सेंटेन्स. मग काही ते कोणतं वर्ब आहे. नॉलेज इज वेपन. डॉक्टर आंबेडकर मेड अ लॉट ऑफ स्टडी. मेड म्हणजे इथे वर्ब. डॉक्टर आंबेडकर वेंट टू इंग्लंड. डॉक्टर आंबेडकर वॉज अन Austrian of Indian Constitution. इथे वाच काय आहे. The underlined words in the above sentence show one or other action दाखवलेले आहे. The act of having. कळाले सगळ्यांना. नंतर पाचवा आहे adverb. त्यालाच आपण म्हणतो क्रिया विशेषण. आता adverbs are words that tells us about more about more. क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो क्रियापद. आणि क्रियापदाविषयी थोडीशी माहिती ती सांगितली जाते. मोस्ट टाइम काय झालेलं असतं ऍडव्हर्बला ly हा प्रत्यय लागलेला असतो. आता सीमा सिंग्स स्वीटली. आता इथे वर्ब कुठला आहे सिंग्स. त्याच्याबद्दल काहीतरी मोर अबाउट टेल्स अस मोर. काय सांगितलंय सिंग्स. सिंग्स तर खाते पण कशी खाते ती स्वीटली. मग हे स्वीटली हे काय आहे इथे ऍडव्हर्ब आहे. राधा रन स्लोली. रन हे काय आहे रन्स तर वर्ब आहे. आणि स्लोली कशा पद्धतीने वर्ब बद्दल जास्त माहिती सांगितलेली विशेष माहिती सांगितलेली आहे त्याला म्हटलं स्लोली. हे काय आहे ऍडवर्ब. समजलं. क्विकली, स्लोली, फास्ट, ओपनली, सिक्रेटली, फ्रँकली, हॅपीली, ब्रेवली, केअरफुली, हार्ड, फुलिशली, नाइसली, क्लिअरली, फुली, पार्टली, नियरली, होली, लार्जली, हार्डली, अटरली, फेअरली, कम्प्लिटली, एंटायरली, फर्स्टली. हे सगळे काय आहेत ऍडवर्ब आहे. ऍडवर्ब म्हणजे काय कळालं माहितीये तुम्हाला. क्रियापदाबद्दल आपल्याला काय सांगितले विषय ती क्रिया करतोय तो पण कशी करतोय हे जे माहिती सांगितली जाते त्याच्याबद्दल आणखी माहिती सांगितली जाते त्याला म्हटलं जातं ऍडवर्ब. नंतरचा प्रकार आहे प्रिपोजिशन. अ प्रिपोजिशन इज अ वर्ड बिफोर अ नाउन ऑर अ प्रनाउन. बघा प्रिपोजिशन हा काय शब्द आहे पण नामाच्या अगोदर किंवा सर्वनामाच्या अगोदर टू शो द रिलेशन दॅट नाउन ऑर प्रनाउन विथ सम अदर वर्ड्स इन द सेंटेन्स. त्याचा काय संबंध दर्शवलेला असतो. बघा द कॅट इज ऑन द चेअर. मग इथे काय आहे नाउन आणि प्रणाव बद्दल हे ते काय दिलेले ऑन द चेअर. त्यात अधिक माहिती सांगितलेली कुठे आहे ऑन द चेअर. द कॅट इज ऑन द चेअर. द चेअर इज अंडर द टेबल. अंडर. The all is behind the cupboard. The pen is in the drawer. The mobile is between the book and the newspaper. The underlined words are known as preposition. ह्यापेक्षा पण अजून बघा अबाव आहे बिहाइंड आहे अंडर आहे अक्रॉस वर्ड हे सगळे जे काय आहेत प्रिपोजिशन. समजा मराठीत पक्षी झाडावर बसलेला आहे आपण हे म्हणतो की नाही झाडावर. मग वर हा शब्द काय आहे शब्द घ्यावे त्यालाच आपण इंग्लिशमध्ये प्रिपोजिशन. ओके नाही. द बर्ड इज सिटिंग ऑन द ट्री. ऑन. ओके कळलं. नंतरचं आहे कंजेक्शन. मग कंजेक्शन त्यालाच आपण मराठीत उभयन्वयी अव्यय म्हणतो. ओके नाही. मग उभयन्वयी अव्यय काय करतो दोन शब्दांना राधा आणि श्याम. ओके नाही. आणि दोन वर्डला जोडले इथे क्लॉजेस असतात. बंटी अँड बबली आर पिक्चर्स कॅन्सल. इथे काय केले वर्ड बंटी आणि बबलीला अँड नि जोडले. सचिन अँड सौरभ आर ओपनर ऑफ इंडिया. इथे पण काय झालंय टू वर्डला जॉईन केलं. आय सॉ अ बर्ड इन द बुश अँड अ रॅबिट नियर इट. मी इथे काय झाले टू फ्रेज जॉईन केलेले तिथे कोणते इन द बुश आणि नियर इट. इथे दोन फ्रेज कशाने जॉईन केलेले आहेत अँड ने केलेले आहेत. स्टडी हार्ड ऑर यू विल फेल. इथे काय झाले टू क्लॉजेस जॉईन केले कशाने ऑरने. म्हणजे इथे ऑर काय आहे कंजक्शन. कळलं. अकॉर्डिंग coordination conjunction joins two words, phrases or clauses or equal rank. He has a cat and her name is. He is rich but honest. You may read or watch movie. Neither did he participate nor did he. जिथे neither आणि nor ने काय केलेलं आहे जोडलेलं आहे. A subordinated conjunction joins two clauses or unequal. थोडक्यात कंजक्शन हा प्रकार कळलाय तुम्हाला. दोन वर्ड्स दोन क्लॉजेस दोन फ्रेजेस दोन सेंटेन्स त्यांनी जोडले जातात त्यांना म्हणलं जातं कंजक्शन. तर इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. सर्व माहिती आहे इंटरजेक्शन ऑफ स्पोकन वर्ड फ्रेज साऊंड दॅट एक्सप्रेस सडन ऑर स्ट्रॉंग फिलिंग्स. आपल्या भावना जे काय हर्ष आनंद दुःख आपल्याला भीती वगैरे आपण जे काही फिलिंग्स
दाखवतो त्या वर्ड्सला म्हटलं जातं इंटरजेक्शन. मग इथे दिलेलं आहे हॅसो, हरी, ओ, अलास, लो, हे जे काय आहे ते आहेत इंटरजेक्शन. आता यावर आधारित आपण प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. सर्वांनी पेज नंबर 3.3, पेज नंबर माझ्या पुस्तकात 183 आहे. त्यातून कंटिन्युअस पुढे. आता नेम द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. आता आपल्याला अंडरलाईन वर्ड दिलेला आहे, त्यामध्ये शब्दांच्या जातीतील म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच मधला कोणता आहे. आपण कोणकोणते 8 प्रकार पहिले आठवतात मला? नाउन, प्रनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजेक्शन आणि इंटरजेक्शन, हे 8 आपण पार्ट्स ऑफ स्पीच अभ्यासलेले आहे. त्यामध्ये अंडरलाईन वर्ड्स मध्ये कुठला आहे? धिस इज माय पेन. मग पेन हा काय आहे बरं? इथे नाव आहे की नाही, वस्तूचं नाव. मग काय येणार आहे? एखाद्या व्यक्तीला, पदार्थाला, ठिकाणाला, गुणांना दिलेलं नाव म्हणजे नाव. मग काय येणार आहे? ऑप्शन नंबर 2. रिया इज अ ब्युटिफुल गर्ल. रिया इज ऑल्सो नाउन, नाम आहे की नाही मुलीचं. मग काय येणार आहे? नाव. ऑप्शन नंबर 1. माय नेम इज मंथन. Here is also the name of boy, Manthan. It is also noun. स्मिता runs fastly. आता बघा इथे फास्टली आलेला आहे. वर्ब कुठला आहे? रन्स. आणि कसा पळतोय तो? फास्टली. म्हणजे वर्ब बद्दल विशेष माहिती सांगतो, वर्ब आणखी माहिती दिलेली की नाही, तो पळतोय. पण कसा पळतोय? फास्टली. मग त्याला आपण काय म्हणतो? वर्ब. ऑप्शन नंबर 2. रिया सिंग्स अ सॉन्ग. आता इथे ते सिंग्स आहे, सिंग्स ऍक्शन आहे की नाही, गातो येतो. मग हा काय आहे? वर्ब. ऑप्शन नंबर 3. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. विच वन ऑफ द फॉलोइंग इज ऍडजेक्टिव्ह. आता ऍडजेक्टिव्ह कुठला आहे ते ओळखायचंय. ब्रेव, इज, रॅम, नन ऑफ दिस. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. मग काय आहे बरं इथे? ब्रेव. ऑप्शन नंबर 1. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ प्रनाउन. सर्वनाम कोणतं आहे? ही, डीड, क्लेवर, सीता. तर काय आहे प्रनाउन? ही. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? प्रनाउन. आयडेंटिफाय द वर्ड दॅट डज नॉट फिट इन टू द ग्रुप. ही, डीड, सी, यू. बघा इथे काय आहे? सगळे प्रनाउन आहेत. ही, सी, यू हे सगळे प्रनाउन आहे. डीड हा काय आहे? वर्ब आहे. फास्ट, क्लेवर, बेस्ट, इज. आता इथे फास्ट, क्लेवर, बेस्ट हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह. इज काय आहे? वर्ब आहे. ओज, इज, राधा, वेंट बाकीचे सगळे वर्ब आहे. राधा इज नाउन, म्हणून ऑड आउट राधा. फाइंड आउट करेक्ट कंजेक्शन टू फिल इन द ब्लँक्स. आता आपल्याला कंजेक्शन म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, उभय व्याव्य ते जोडायचं आहे. रिया डॅश डॅश आदित्य आर बेस्ट फ्रेंड. और, इफ, अँड, बट काय येणार आहे? राधा आणि आदित्य हे बेस्ट फ्रेंड आहे. ऑप्शन नंबर 3. आय वॉन्ट टू गो टू स्कूल बट आय एम सिक. कशाने जोडणार आहोत? मला स्कूलला जायला होतं पण काय झालेलं आहे? आजारी आहे. इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट गुड मार्क्स. जर तू अभ्यास केला तर तुला चांगले मार्क्स. इफ सचिन इज नॉट ओनली गुड कॅप्टन. कॅप्टनची स्पेलिंग थोडीशी कमी मिस्टेक करून घ्या. CAPTAIR. Sachin is not only good captain but also option number 1 good batsman. 15. Rain will come then farmer will be happy. When rain will come then the farmer will happy. Okay, समजले सर्वांना? पुढे आहे क्वेश्चन नंबर 17. The rainbow has truly 7 colors. Option number 4. Pragati left home dash in the morning for work. Early in the morning. Okay, nahi? Pooja could solve this paper easily. आता आपल्याला इथे वर्ब शोधायचे. फाइंड आउट द वर्ब फ्रॉम द कॉलम. वर्ब आता रीड अ बुक. कोणता वर्ब आहे? रीड. ऑप्शन नंबर 2. वी प्लेड क्रिकेट इन द प्लेग्राउंड. इथे कोणती ऍक्शन केलेली आहे? प्लेड. ऑप्शन नंबर 1. I send the message to my friend. Send. Send is the verb. He speaks always truly. Speaks. Speaks is a verb. Find out the noun. I saw big snake. मग कोणता आहे? नाउन स्नेक. सापाचं नाव आहे. Someone give me book. नाव काय आहे वस्तूचं? बुक. ऑप्शन नंबर 3. रितू इज व्हेरी टॉल. कोणतं नाव आहे? रितू. ऑप्शन नंबर 4. माय नेम इज पियुष. पियुष इज अ नाउन. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. ओके, राहिलेले क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचे. ओके, त्यानंतर पाहणार आहोत आपण 3.4 मॉडल ऍक्झिलरीज. आता मॉडल verb is also model auxiliary verb or model auxiliary is a type of verb. तो काय आहे? वर्बचा एक टाइप आहे आणि दॅट इंडिकेट मोडॅलिटी. म्हणजे दॅट इज लाईक टू ॲबिलिटी, परमिशन,
ऑब्लिगेशन्स, एक्झाम्पल्स इन्क्लुडिंग इंग्लिश वर्क. आता कधी कधी काय असतं, हे जे मॉडल ऍक्सिलरीज असतात कोणकोणते आहेत, कॅन, कुड, विल, वुड, शॅल, शुड, मे, माइट, मस्ट, हे जे आहे ते आहेत मॉडल ऑक्झिलरी. मग हा काय एक टाइप ऑफ वर्बचा एक प्रकार आहे. त्यामध्ये काय इंडिकेट केलेलं जातं, कधी कधी ऍबिलिटी म्हणजे आपली काहीतरी करण्याची क्षमता, कधी कधी आपल्याला परमिशन मागायची असते, कधी विरोध करायचा असतो, काही गोष्टी आपण केल्या पाहिजे हे दाखवण्यासाठी ते असतात मॉडल ऍक्सिलरीज. आता आपण द फॉलोइंग टेबल इज द मॉडल ऑफ वर्ब्स. आता बघा, शी कॅन रिअली स्विम म्हणजे तिची काय दाखवलेली आहे, ऍबिलिटी. दे कॅन इंडीड हँडल. यू कॅन सिंग अंडर वॉटर. ही कुड स्विम व्हेन ही वॉज यंग. दॅट कुड हॅपन सून. मे आय स्टे? That may be a problem. The weather might improve. Sam must go to school. It must be hot outside. You shall not pass. You should stop that. That should be surprising. She will try to die. I will meet you later. Meet you later. Nothing would accomplish that. हे जे आहे ते आहेत मॉडल एक्झिलरीज. आता ह्यावर आपण प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. पहिला आहे that as I come with you. आपण परमिशन मागायची असेल तर आपण काय वापरतो, कॅन आय कम विथ यू. नंतर ऑप्शन 2 आहे, आपण टीचरांना विचारायचं वर्गात येऊ का, तर काय वापरतो, मे, शुड, विल, कॅन. मे आय कम इन. द वेदर माइट, मस्ट, शॅल, शुड, क्लाउडी ऍट टुडे. काय वेदर माइट, आपण त्याच्याबद्दल सांगू शकतो का काही, माइट. अनिल इज गुड स्टुडंट बिकॉज ही, काय येणार आहे क्वेश्चन, ही हॅड वर्क हार्ड. ऑप्शन नंबर 3. माय डॉक्टर सेज आय कॅन, आय मस्ट, आय माइट, आय वुड लूज माय वेट. मी माझं वेट कमीच केलं पाहिजे. आय मस्ट. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 6 आहे, यू स्मेल समथिंग बर्निंग. यू, शुड यू स्मेल, मस्ट यू स्मेल, कॅन यू स्मेल, माइट यू स्मेल. मग इथे काय येणार आहे, कॅन यू. तुला बर्निंग झाल्याचा आवाज वास येतोय का. 7. आय राईड अ बाईक, आय ऑलवेज फॉलो. आय मे नॉट राईड अ बाईक, आय कांट राईड अ, आय शुडंट राईड अ बाईक, आय वुडंट राईड अ बाईक. मग काय येणार आहे 7 नंबर, आय कांट राईड अ बाईक, आय ऑलवेज फॉल ऑफ. तिथे काय त्याची क्षमता. स्टुडंट्स गिव्ह एक्झाम्स ट्वाइस अ इयर. Student can give exam twice a year. Students must give exam twice a year. Student may give, काय येणार आहे, student must give exam twice a year. क्वेश्चन नंबर 9 आहे, I would meet you tomorrow. I will meet you tomorrow. I shall meet you tomorrow. I should meet you tomorrow. काय येणार आहे, I will meet you tomorrow. ऑप्शन नंबर 2. Raj is suffering from fever, so he can't attend the school. ऑप्शन नंबर. ओके, समजले सर्वांना. तर पहा, आजच्या तासाला आपण काय काय अभ्यासले, मॉडल ऑक्झिलरीज, पार्ट्स ऑफ स्पीच, टाइप्स ऑफ सेंटेन्स आणि सेंटेन्स फॉर्मेशन. सेंटेन्स फॉर्मेशन कसं असतं हे सुद्धा आपण अभ्यासले. टाइप्स ऑफ सेंटेन्स कोणकोणते प्रकार अभ्यासले, असर्टिव्ह, इम्पेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, डिक्लेरेटिव्ह, एक्सक्लेमेटरी. ओके. पार्ट्स ऑफ स्पीच, 8 पार्ट्स ऑफ स्पीच आपण अभ्यासल्या. कोणकोणत्या, नाउन, प्रनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन्स अँड इंटरजेक्शन. आणि त्यानंतर आपण मॉडल ऑक्झिलरीज, कॅन, कुड, शॅल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट, त्याप्रमाणे आपण मॉडल ऑक्झिलरी लावले. ओके, समजले सर्वांना. ओके.